इंद्राला झाले राणीवर प्रेम, करतो तिची काळजी, पण विक्रांत आणणार विघ्न. नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावरून उभी आहे. मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे. त्याआधी आपण मागील एपिसोडची छोटीशी झलक बघूया. तर आता राणी आबांना सर्व घडलेली घटना सांगते. त्यावर इंद्रा म्हणतो की आज राणी नसती तर आज मी इथे नसतो. त्यानंतर आबा तिला ट्रीटमेंट करायला सांगतात. त्यावर राणी म्हणते की नाही आबा, मी ठीक आहे. पण इंद्रा म्हणतो की डॉक्टर, तिचं काही ऐकू नका, तिला सुद्धा लागलेलं आहे, बघा तिला. आता इंद्राची अशी काळजी करणं बघून मालतीला मात्र आश्चर्य वाटतं. आता डॉक्टर राणीवर उपचार करण्यासाठी घेऊन जातात. तिथे गेल्यावर ती डॉक्टर यांना म्हणते की सर, मला इंद्रजित यांच्या खोलीत ठेवा. त्यावर डॉक्टर राणीला त्यांच्या खोलीत घेऊन जातात. तिथे गेल्यावर मात्र मालती म्हणते की हिला इथे कशाला आणलंय. त्यावर डॉक्टर म्हणतात की यांना याच रूममध्ये ॲडमिट करायचं आहे. तेव्हा मात्र मालतीला राग येतो आणि ती म्हणते की तुम्ही कोणाला विचारून हिला या रूममध्ये ॲडमिट करणार आहात. हिला इथे माझ्या मुलाजवळ अजिबात ठेवायचं नाही. तुम्ही दुसरीकडे तिला कुठे हलवा. परंतु तेवढ्यात आबा म्हणतात की राणी याच रूममध्ये राहणार आहे. मला इथे तमाशा नको. जर ती इथे राहिली तर आपल्या दोघांची सुद्धा इथे काळजी घेणं बरं पडेल. त्यावर मालती म्हणते की मला माझ्या मुलाची सोडून इतर कुणाचीही काळजी घ्यायची नाही. मालतीचं असं बोलणं ऐकून सर्वांना खूप राग येतो. त्यानंतर डॉक्टर राणीला त्याच रूममध्ये ॲडमिट करतात. आता मालती इंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की ती म्हणते की तू खूप मोठा आहेस इंद्रा, तुझे स्वप्न खूप मोठे आहेस. तू अशा छोट्या लोकांच्या नादाला लागू नकोस. परंतु त्याचं लक्ष सारंही राणीकडे असतं. तो मालतीचं काहीच ऐकत नाही. आता मालती फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जाते. त्यानंतर जो इंद्रा आहे हा इंद्रा विचारतो की राणीला विचारतो की तू बरी आहेस ना राणी. तेव्हा ती म्हणते की हो सर, मी बरी आहे. आणि तुम्ही कशा आहात. तर तो म्हणतो मी सुद्धा बरा आहे. पण आता त्याला उठता येत नाही, त्याला जेवायचं असतं. तेव्हा राणी स्वतः लागलेलं असून सुद्धा ती त्याला जेवणासाठी त्याला उठवते आणि त्याला स्वतः जेवण भरवते. आता तेवढ्यात इंद्राच्या मनातल्या मनात म्हणतो की इंद्रा जो आहे तो मनातल्या मनात म्हणतो की हिला लागलेलं असून सुद्धा ही माझी इतकी काळजी करते. पण तेवढ्यात मात्र मालती येते आणि तिच्यावर खूप ओरडते, तिला ऐकवते. आता दुसरीकडे विक्रांत आणि उर्मिला हे प्लॅन करतात दोघांना संपवण्याचा. मात्र आता इंद्राच्या मनात राणीविषयी चांगल्या भावना जाग्या होत आहेत. आता येणारा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग इथे असणार आहे. प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की हॉस्पिटलमध्ये पोलीस येतात आणि इंद्राला इथे प्रश्न विचारतात, तुम्हाला कोणावर संशय आहे का. तेव्हा इंद्रा मात्र त्यांना म्हणतो की नाही, मला कोणावरही संशय नाही. हे सुद्धा इथे घटना झालेली आहे, ती घडून गेलेली आहे. पण तेवढ्यात मात्र राणी म्हणते की हो सर, मला वाटते की हे सगळं कोणतरी मुद्दामून केलेलं आहे. असं म्हटल्यावर मात्र विक्रांत आणि उर्मिला घाबरतात. आता विक्रांत बाहेर जाऊन उर्मिलाला म्हणतो की आता इंद्रा आणि राणीचा हा शेवट इथेच होणार आहे हॉस्पिटलमध्ये. मी एक खूप मोठा प्लॅन केलेला आहे. आता येणारा एपिसोड हा खूपच मजेदार असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते की आता राणी आता पोलिसांना सांगेल की कोणीतरी हे मुद्दामून केलं आहे. तेव्हा ती असं म्हणेल तेव्हा मात्र सगळे शॉक होतील. मात्र मालती म्हणेल की हे सगळं तूच केलं असेल. तेव्हा मात्र आबा म्हणेल की राणी, तुला असं का वाटतं हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलं आहे म्हणून. तेव्हा ती म्हणेल की आबा, त्या डोंगरात आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. तिथे कुठलाही दगड सुद्धा नव्हता. पण अचानक तो दगड बरोबर इंद्रा सरच्याच दिशेने कसा आला. आता मात्र सगळे विचार करू लागतील. पोलीस सुद्धा म्हणतील की यामध्ये पॉईंट आहे. आता राणीच्या बोलण्यात पॉईंट आहे म्हटल्यावर पोलीस पुढची कारवाई करतील. ते यामागे काय सत्य आहे हे शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. दुसरीकडे आता विक्रांतची जी खेळी आहे ही सुरू झालेली आहे. तो इंद्राला पुन्हा संपवण्याचे ते प्रयत्न करेल. आता मात्र राणी ही अलर्ट झालेली आहे. ती आता रिस्क घेणार नाही. ती इंद्रावर लक्ष ठेवून असणार आहे. परंतु आता इंद्रा आणि राणी हे दोघे सुद्धा एकमेकांची काळजी करू लागलेले आहे. इंद्रा मात्र राणीची खूप काळजी घेतो. आता त्याची ही काळजी करणे हे खरोखर आहे का, नेमकं तो नीट होईपर्यंत हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पण ते काही असलं तरी मात्र हे नातं मनापासून निभावत आहे राणी. तिचं ती कर्तव्य करत आहे. तुम्हाला या गोष्टींवर काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला नक्की कळवा. आता जसं राणीनं सांगितलेलं होतं की सर, तुम्ही हे नातं निभवा किंवा निभवू नका, पण माझं तुमच्यासोबत लग्न झालेलं आहे. त्यामुळं मी माझं जे कर्तव्य आहे, मी ज्या लग्नामध्ये शपथ घेतलेली होती, जे वचन घेतलेलं होतं ते मी माझं पूर्ण करणार आहे. मी तुम्हाला इथे सुरक्षित ठेवणार आहे. तुमच्यावरचं कोणतंही संकट आलं तर ते मी स्वतःवर घेणार आहे, असं राणीने त्याला नशीच सांगितलेलं होतं. परंतु जो इंद्रा आहे हा इंद्रा मात्र तिची काळजी करत नव्हता. त्याला फक्त तिचा बदला घ्यायचा होता. परंतु जेव्हा राणीने त्याचा जीव वाचवला, त्यानंतर तिने त्याचं विघ्न जे आहे ते दूर केलं, तेव्हा मात्र इंद्राला असं वाटतंय की ही जी मुलगी आहे, ही मुलगी सगळे जे
वचन आहे ती निभावत आहे, ही माझी खूप काळजी करत आहे असं आता इंद्राला वाटत आहे. परंतु जी मालती आहे, मालतीला हे काही चांगलं दिसत नाही. आता जी मालती आहे, ही मालती पुन्हा नवी विघ्न आणण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. आता त्यानंतर जो उर्मिला आहे आणि उर्मिला आणि विक्रांत आहे, हे दोघेसुद्धा मोठा प्लॅन करण्याची ती तयारीत आहे. या दोघांना सुद्धा इथे संपवण्याचं इथे विचारत आहे. त्यानंतर जे आबा आहे आणि आबा आणि घरातले सर्वजण हे राणीची खूप काळजी घेईल. परंतु जी मालती आहे, ही मालती पुन्हा राणीला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. तिचा पाय फ्रॅक्चर असून सुद्धा ती तिला कामं सांगेल, ती तिला शिक्षा करेल. ती म्हणेल की तू माझ्या लेकाला काबू करत आहे, तू माझ्या लेकाला माझ्यापासून दूर करत आहे, असं ती आता राणीला म्हणेल. आणि त्यामुळे ती राणीला खूप मोठी ते शिक्षा करणार आहे, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की तिला लागलेलं असून सुद्धा ती तिला कामं सांगेल. त्यानंतर जी उर्मिला आहे, उर्मिला आणखीन राणीच्या विरोधात मालतीला आणखून भटकून देण्याचा प्रयत्न करेल. जर त्यांचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला, समजा विक्रांतने राणीला आणि राणी आणि इंद्राला हॉस्पिटलमध्ये जर काही करता आलं नाही, तर पुन्हा तो त्यांच्या घरात गेल्यानंतर पुन्हा इथे मोठे प्लॅन्स करेन. आणि त्यानंतर जी राणी आहे, ह्या राणीला खूप त्रास होईल. त्यानंतर जो विक्रांत आहे, हा विक्रांत आता म्हणेल की इंद्राला लागलेला असल्यामुळे पण कंपनी मी सांभाळतो असं तो म्हणेल. परंतु जे आबा आहे, हे आबा त्याला कंपनी सांभाळू देणार नाही. ते काहीतरी नवीन युक्ती काढेल. अनदरने तर राणीला ते सांगतील की तू कंपनीत जा, तिथे सगळं बघ, असं ते राणीला सांगू शकतील. परंतु आबा जे मात्र आहे, हे आबा त्याला विक्रांतला कंपनीमध्ये जाऊ देणार नाही, त्याला चार्ज घेऊ देणार नाही. नाहीतर स्वतः आबा तिथे जाईल आणि त्या कंपनीचा चार्ज घेईल. परंतु जे आता विक्रांत आहे, हा विक्रांत पूर्णपणे प्लॅन करत आहे. त्याला कोणत्याही कारणाने ती कंपनी त्याच्या ताब्यात घ्यायची आहे. आता जो विक्रांत आहे, या विक्रांतचा प्लॅन कधी समोर येईल, आता हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु आता राणीला कोणावर तरी संशय आलेला आहे. ती आता यामागे कोण आहे, हे नक्की शोधण्याचे ते प्रयत्न करणार आहे. ती याचा थडा लागल्याशिवाय ती शांत बसणार नाही. पोलीससुद्धा आता याच्यावर कोणती कारवाई करते ती ते बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता पोलीसवालेसुद्धा इथे शोधण्याचा प्रयत्न करेल की यामागे कोण आहे. ते सगळ्यात पहिले तर नोकराला इथे विचारू शकतात, त्याला अटक करू शकतात आणि त्याला प्रश्न करू शकतात की यामागे कोण आहे, हे नक्की सांग. आणि जर त्याने असे सांगितले नाही, तर ते त्याला मारूसुद्धा शकतात. आता या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? आता जी राणी आहे आणि इंद्र आहे, हे पुन्हा लवकरात लवकर हे जवळ यायला पाहिजेत का? जो इंद्र आहे, हा इंद्र पुन्हा राणीवर काहीतरी प्लॅन करेल का त्याचा पुन्हा स्वभाव बदलेल, हे सुद्धा आता पाहणे इथे मजेत ठरणार आहे. कारण की इंद्रा हा खूप पॉझिटिव्ह माणूस आहे. तो आता राणीला जो आहे, हा राणीला पुन्हा त्रास देऊ शकतो. तो तिला बायको नाही मानू शकत. कारण की काय झालेलं आहे की तो फक्त त्याचा आता दुखत असल्यामुळे तो आता राणीची काळजी करत आहे. त्याला वाटतं की या मुलीने माझा जीव वाचवला आहे, त्यामुळे तो तिची काळजी करत आहे. आता पुढे काय होतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ जर आले, मालिकेचा रिव्ह्यू आला तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.